नमस्कार. रेस्टॉरंटमध्ये जशी व्हेज बिर्याणी बनवतात तशीच आज आपण बनवूया. ही बिर्याणी बनवताना ती कोरडी होऊ नये म्हणून सिक्रेट टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे बिर्याणी खाताना रसरशीत लागते, कोरडी लागत नाही. भाताचे प्रत्येक शीत मोकळे मोकळे शिजवून घेतले आहे. फ्लेवर खूप छान येत आहे. भात मोकळा शिजण्यासाठी व बिर्याणी प्रॉपर होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत. ही बिर्याणी बेस्ट आहे, सोपी आहे. व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा ते बघूया. अर्धा किलो लांब दाण्याचा पिवळा बासमती तांदूळ घेतला आहे. हा 2.5 कप आहे. ह्या तांदळाची बिर्याणी छान होते. भात मोकळा व मऊ होतो. पांढरा तांदूळ घेतला तर भात चिकट होण्याची शक्यता असते. तांदूळ धुवून घेऊया. हे हलक्या हाताने चोळून घेऊया, जोर लावून धुवू नये. तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता तांदूळ भिजण्यासाठी पाणी ओतूया. पाणी भरपूर ओतावे. हे पाऊण तास भिजत घालूया. त्यामुळे भात पांढरा शुभ्र, लांब व मोकळा होतो. अर्धा कप गरम दुधात केशरच्या 12 ते 15 काड्या मिक्स करूया. ह्यावर झाकण ठेवूया. आता बिर्याणीसाठी कांदा तळूया. त्यासाठी अर्धा किलो कांदे घेतले आहेत. ह्यांची साले काढून टाकली आहेत. कांद्याचे 2 भाग करूया. हा अशा पद्धतीने आडवा कापूया, उभा कापू नये. कांदा पातळच कापावा. कांदा एकसारखा कापला तर तळताना वेळही एकसारखा लागतो. नाहीतर जाड कांदा तळेपर्यंत पातळ कांदा करपतो. सर्व कांदे कापून घेतले आहेत. हे अशा पद्धतीने मोकळे करूया. त्यामुळे तळायला सोपे जाते. कांदा एकसारखा पातळ कापला आहे. तळलेला कांदा नक्की घाला, चव दुपटीने वाढते. कढईत तेल गरम करूया. कांदा तळण्यासाठी व बिर्याणीसाठी जेवढे तेल पाहिजे तेवढे घेतले आहे. कांद्याचा छोटासा तुकडा तेलात घालून बघूया. तेल चांगले तापले आहे. ह्यात कापलेला कांदा सुरुवातीला हाय फ्लेमवरच कांदा तळूया. 3 ते 4 मिनिटांनी कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. बुडबुडेही कमी झाले आहेत. आता फ्लेम लो करूया. त्यामुळे कांदा करपणार नाही. कांदा हलक्याशा तांबूस रंगावर व्यवस्थित तळून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हलकासा तांबूस रंग आला आहे. काढून घेऊया. कांदा ह्या रंगावर काढला तर थोड्या वेळाने हा अजून थोडा डार्क होतो. कांदा तळून उरलेले तेल आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत. ह्या तेलाने बिर्याणीची चव अजून वाढते. तेल निथळून घेतले आहे. एका ताटात टिश्यू पेपर, त्यावर हा कांदा पसरूया. ह्यामुळे कांदा एकमेकाला चिकटत नाही. कांदा एकसारखा तळला आहे. थंड झाल्यावर हा छान कुरकुरीत होतो. कांदा सतत हलवल्यामुळे एकसारखा रंग आला आहे. 15 ते 20 काजूचे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेऊया. काढून घेऊया. काजू पटकन तळतात. 12 ते 15 बेदाणे तळून घेऊया. बिर्याणी खाताना असे काजू व बेदाणे खायला खूप छान लागतात. बेदाणे तळले आहेत. काढून घेऊया. काजू व बेदाणे घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, थोडेसे पाणी, पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने पेस्ट केली आहे. कापलेले 2 टोमॅटो, ह्याचीही पेस्ट करून घेऊया. टोमॅटोच्या पेस्टमुळे बिर्याणी कोरडी होत नाही. आता भाज्या मॅरिनेट करूया. एका मोठ्या बोलमध्ये 250 ग्रॅम दही घेतले आहे. हे फेटून घेऊया. भाज्यांना एकसारखे कोट होण्यासाठी ह्यात एकही गुठळी नसावी. दही फेटले आहे. दह्यामध्ये आले, लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट ही 3 मोठे चमचे आहे. अशी ताजी पेस्ट वापरली तर बिर्याणीची चव
खूप पटीने वाढेल. हळद अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 मोठा चमचा, बिर्याणी मसाला 2 मोठे चमचे. बिर्याणी मसाला अवेलेबल नसेल तर गरम मसाला तुमच्या आवडीनुसार घालू शकता. धने पावडर 1 मोठा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, 3 मोठे चमचे कांदा तळलेले तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पुदिना. ह्याने खूप छान चव येते. अर्धा मोठा चमचा लिंबाचा रस. मिक्स करूया. कोथिंबीर व पुदिना स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले आहे. ह्या मसाल्यामुळेच बिर्याणीला अप्रतिम चव येते. आता ह्यात भाज्या घालूया. गाजर अर्धा कप, फ्लॉवर 1 कप, पनीर 1 कप, ताजे मटार पाऊण कप, फरसबी पाऊण कप, बटाटे पाऊण कप, 2 टोमॅटोची पेस्ट, तळलेला कांदा. कांदा छान असा कुरकुरीत झाला आहे. हा आपण तळलेल्या कांद्यापैकी 3 भाग घेतला आहे. उरलेला 1 भाग नंतर स्टेप बाय स्टेप वापरणार आहोत. आपण सर्व भाज्या मोठ्या आकारात कापल्या आहेत. छोट्या कापल्या तर त्या बिर्याणीला दम दिल्यावर मॅश होतील. भाज्यांचे प्रमाण व भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. ह्या व्यतिरिक्त तुम्ही ब्रोकोली, सोयाबीन, मशरूम, सिमला मिरची, मक्याचे दाणे हेही आवडत असेल तर घालू शकता. आपण ज्या भाज्या वापरल्या त्यातील एखादी भाजी तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. अर्धा किलो तांदळाला अर्धा किलो भाज्या हे योग्य प्रमाण आहे. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. पाऊण तास झाला आहे. तांदळातील पाणी काढून टाकूया. तांदूळ छान भिजले आहेत. तांदूळ शिजवण्यासाठी भांडे मोठे घ्यावे. कढईत तांदळाच्या चौपट पाणी घालून उकळी आणली आहे. खडे मसाले घालूया. तेजपान 2, लवंग 3 ते 4, हिरवी वेलची 3 ते 4, चक्रीफूल 1, काळी मिरी 3 ते 4, शहाजिरे 1 छोटा चमचा, दालचिनी अर्धा इंच, 2 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस. लिंबामुळे भात मोकळा शिजतो. लिंबाची सालही पाण्यात घालूया. मीठ नेहमीपेक्षा जास्त घालावे. 2 मिनिटे उकळून घेऊया. शिजतानाच मीठ घातल्यामुळे ते भातात आतपर्यंत जाते. 3 मिनिटानंतर ह्यात भिजवलेले तांदूळ घालूया. तांदूळ उकळी आल्यावरच घालावे. हलक्या हाताने मिक्स करूया, नाहीतर तांदूळ तुटतात. तांदूळ हलकेसे हलवल्यामुळे ते तळाला चिकटणार नाहीत. हाय फ्लेमवर उकळी आणूया. उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करूया. त्यामुळे तांदूळ तुटणार नाहीत. 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊया. शहाजिरे अवेलेबल नसतील तर नेहमीचे जिरे घातले तरीही चालेल. 5 मिनिटानंतर तांदूळ 80% शिजले आहेत. आता भातामधील खडे मसाले, लिंबाची फोड काढून टाकूया. भात मोकळा शिजण्यासाठी कढई मोठी घेतली आहे व त्यात भरपूर पाणी घातले आहे. त्यामुळे भात एकमेकांना चिकटत नाही. भात काढून चाळणीत ओतूया. त्यामुळे त्यातील पाणी पूर्णपणे निथळून जाईल व भात मोकळा होईल. तांदूळ जास्त वेळ पाण्यात ठेवू नये. बिर्याणीला जसा मोकळा भात पाहिजे तसाच झाला आहे. एका मोठ्या कढईत 3 मोठे चमचे कांदा तळलेले तेल, त्यात मॅरिनेट केलेल्या भाज्या घालूया. मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊया. मसाला ओलसर असावा, त्यामुळे बिर्याणी कोरडी होत नाही. मसाल्याला तेल सुटले आहे. इथे आपण भाज्या पूर्णपणे शिजवल्या नाहीत. ज्यावेळेस बिर्याणीला दम देणार आहोत तेव्हा भाज्या पूर्णपणे शिजतात. इथे मसाला कोरडा वाटला तर आवश्यकतेनुसार थोडेसे गरम पाणी घालू शकता. गॅस बंद करूया. आता जाड तळाच्या कुकरमध्ये थोडेसे साजूक तूप पसरूया. तुमच्याकडे जे जाड तळाचे भांडे असेल ते घेऊ शकता, नाहीतर बिर्याणी करपेल. त्यावर भाजीचा थर देऊया. भाजी एकसारखी पसरूया. हा थर देण्यासाठी अर्धी भाजी घेतली आहे. ह्यावर अर्धा भात. हे हलक्या हाताने पसरावे.
भात दाबून पसरवू नये. ह्यावर अर्धे दूध व केशर. ह्यामुळे बिर्याणीला फ्लेवर व रंग छान येतो. ह्याने काही भाताला पिवळा रंग येतो जो खूप छान दिसतो. 1 मोठा चमचा साजूक तूप, बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक कापलेला पुदिना, तळलेला कांदा, तळलेले काजू, तळलेले बेदाणे. आता ह्यावर परत उरलेल्या भाजीचा थर देऊया. भाज्या मॅरिनेट केल्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो व बिर्याणी चवीला खूपच भारी लागते. त्यावर उरलेला भात. हलक्या हाताने भात पसरवला तर भात तुटत नाही. अशी बिर्याणी बनवली तर दुसरा कुठलाही पदार्थ बनवण्याची आवश्यकता नाही. ह्यात भाज्या असल्यामुळे फक्त बिर्याणीही खाऊ शकता. ह्यावर पुन्हा उरलेले केशरचे दूध, 1 मोठा चमचा साजूक तूप, बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक कापलेला पुदिना, काजू, बेदाणे, तळलेला कांदा. थोडेसे काजू, बेदाणे व तळलेला कांदा गार्निशिंगसाठी ठेवला आहे. आता दम देण्यासाठी कुकरच्या कडेने गव्हाचे पीठ लावूया. ही दम देण्याची पारंपरिक पद्धत आहे. भांडे जाड तळाचे नसेल तर बिर्याणी करपू शकते. त्यावर उपाय म्हणजे बिर्याणीचे भांडे तव्यावर ठेवावे. ह्यावर घट्ट झाकण ठेवूया. त्यामुळे त्यातून थोडीसुद्धा वाफ बाहेर येणार नाही. झाकणाला होल आहे त्यावरही पीठ लावूया. कुकर गॅसवर ठेवूया. सुरुवातीला 1 मिनिट हाय फ्लेमवर ठेवूया. 1 मिनिटानंतर फ्लेम लो करूया. 12 ते 15 मिनिटे शिजवून घेऊया. 15 मिनिटे झाली आहेत. गॅस बंद करूया. ह्याचे झाकण लगेचच काढू नये. हे असेच 15 ते 20 मिनिटे ठेवूया. त्यामुळे बिर्याणी व फ्लेवर्स व्यवस्थित सेट होतील. 15 मिनिटे झाली आहेत. आता होलवरील पीठ काढून टाकूया. झाकण काढून कडेचे पीठही काढूया. बिर्याणीला खूप छान सुवास येत आहे. खूपच छान दिसत आहे. भात शिजला की नाही ते बघूया. तळाला बिर्याणी करपली नाही. उलटने उभे घालून लेअरसहित बिर्याणी काढूया. एका कडेने बिर्याणी काढून घ्यावी. बिर्याणी कधीही मिक्स करू नये. भाताचे वेगवेगळे रंग दिसत असल्यामुळे बिर्याणीही खूप छान दिसत आहे. बिर्याणी मोकळी मोकळी झाली आहे. अशा पद्धतीने मऊसूत, मोकळी व खायला खूपच टेस्टी अशी व्हेज बिर्याणी बनवली आहे. ही रसरशीत झाली आहे. भाताचे असे वेगवेगळे रंग बघितले की बिर्याणी खाण्याची इच्छा होते. सांगितलेल्या टिप्सप्रमाणे बिर्याणी केली तर तुमची ही बिर्याणी अशीच होईल. दही व टोमॅटोमुळे बिर्याणी कोरडी झाली नाही. ही व्हेज बिर्याणी 4 ते 5 जणांना पुरेल. तयार आहे रसरशीत, मोकळी व चवदार व्हेज बिर्याणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.